नमस्कार, लोकराज्य अकॅडमी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र जनगणना 2011। ठीक आहे, तर पहा जनगणनेमध्ये जर आपण पाहिलं तर 2001 नुसार जर पाहिलं महाराष्ट्राची लोकसंख्या होती जवळजवळ 9.68 कोटी इतकी आणि 2011 मध्ये ती लोकसंख्या झालेली आहे 11,23,74,333। ठीक आहे, आणि ही जी काही लोकसंख्या आहे 2011 ची महाराष्ट्राची ही भारताच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर जवळजवळ ही 9.29% आहे। म्हणजे संपूर्ण भारताचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येच्या 9.29% इतकी लोकसंख्या राहते। लोकसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे कितवा, तर दुसरा क्रमांक या ठिकाणी आहे। ठीक आहे, पहिला क्रमांक आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशचा, दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा आणि तिसरा क्रमांक आहे तो म्हणजे बिहारचा। एक ट्रिक लक्षात ठेवू शकता तुम्ही, उमाबाई। ठीक आहे, आता उमाबाई म्हणजे नेमकं काय, तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार। ठीक आहे, चला पाहूया आपण लोकसंख्येनुसार पहिले जिल्हे। संपूर्ण आकडेवारी ही 2011 च्या जनगणनेची आहे। ठीक आहे, 2011 च्या जनगणनेची। तर सर्वाधिक लोकसंख्या जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये पहिले जे काही जिल्हे आहेत म्हणजे 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे ठाणे, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे मुंबई शहर, चौथा आहे नाशिक आणि पाचवा आहे तो म्हणजे नागपूर। ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता लोकसंख्येनुसार पहिले महाराष्ट्रातील जिल्हे ठाकू, मुन्ना, ठाकू, मुन्ना। इथे फक्त लक्षात ठेवा पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे खानदेश, तर या नाशिकचा क्रमांक चौथा येतो, नाशिक नंतरून विदर्भातील नागपूर येते। ठीक आहे, चला शेवटचे जर जिल्हे आपण पाहिले तर लोकसंख्येनुसार सर्वात कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्गची आहे, ठाणेची आहे 1.1 CR, तर सिंधुदुर्गची आहे जवळजवळ 8 लाख। ठीक आहे, 2011 नुसार। तर शेवटचे लोकसंख्येचे किंवा सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे सिंधुदुर्ग आहे, गडचिरोली आहे, हिंगोली आहे, चौथा आहे वाशिम आणि पाचवा आहे भंडारा। सर्वाधिक लोकसंख्येचे ठाकू, मुन्ना। ठीक आहे, आणि सर्वात कमी लोकसंख्येचे सिंगहिवाभ। ठीक आहे, सर्वाधिक लोकसंख्या ठाणे, पुणे, मुंबई शहर, नाशिक। सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा। सिंधुदुर्ग 8 लाख, ठाणे 1.1 CR। ठीक आहे, दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे दशवार्षिक वाढीचा। दशवार्षिक वाढ जर आपण पाहिली तर 2001 मध्ये दशवार्षिक वाढीचा दर होता जवळजवळ 22.73%। 22.73%। तर 2011 मध्ये हा जो दशवार्षिक वाढीचा दर आहे हा आहे जवळजवळ 15.99%। ठीक आहे, म्हणजे दशवार्षिक वाढीमध्ये जर आपण पाहिलं 2001 च्या तुलनेत 11 मध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे वाढीच्या दरामध्ये। तर दशवार्षिक वाढीनुसार जर आपण पाहिलं तर सर्वाधिक दशवार्षिक वाढ ही ठाण्यामध्ये झालेली आहे, दुसऱ्या क्रमांकाला जिल्हा आहे पुणे, तिसऱ्या क्रमांकाला आहे म्हणजे औरंगाबाद। शेवटचे जर जिल्हे आपण पाहिले दशवार्षिक वाढीनुसार त्याच्यामध्ये मुंबई शहर आहे, दुसरा आहे रत्नागिरी आणि तिसरा आहे म्हणजे सिंधुदुर्ग। याच्यामध्ये जर आपण पाहिलं दशवार्षिक वाढ ही जवळजवळ ऋणात्मक आहे। ही कशी आहे, मायनस आहे, ऋणात्मक या ठिकाणी आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे। ठीक आहे, चला पुढे जाऊया। घनता, घनतेनुसार जर आपण पाहिलं डेन्सिटी तर 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता होती 315 किलोमीटर स्क्वेअर चौरस किलोमीटर। 2011 मध्ये ही घनता झालेली आहे 365 किलोमीटर स्क्वेअर। ठीक आहे, म्हणजेच याच्यामध्ये जवळजवळ 50 अंकांनी आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते घनतेमध्ये। ठीक आहे, सर्वाधिक जर घनता आपण पाहिली तर सर्वाधिक घनतेमध्ये हे पहिले जे जिल्हे आहेत सर्वाधिक घनता मुंबई उपनगरची आहे, ती आहे जवळजवळ 20,980 किलोमीटर स्क्वेअर। ठीक आहे, पुढं सेकंड नंबरला आहे मुंबई शहर, थर्डला आहे ठाणे आणि फोर्थला आहे ते म्हणजे आपलं पुणे। पुढं
शेवटचे जर आपण पाहिले तर शेवटचे घनतेनुसार जिल्हे जे काय आहेत त्याच्यामध्ये गडचिरोली आहे 1 नंबरला. गडचिरोलीची जी काही घनता आहे ती आहे फक्त आणि फक्त 74 इतकी. ठीक आहे. 2 नंबरला येतो ते म्हणजे सिंधुदुर्ग, 3 नंबरला येतो चंद्रपूर आणि 4 नंबरला येतो तो म्हणजे रत्नागिरी. ठीक आहे. घनतेनुसार मुंबई उपनगर सर्वाधिक आहे, आकडा अजिबात विसरायचा नाही, 20,980. शेवटमध्ये जर आपण पाहिलं तर गडचिरोली शेवट आहे, घनता आहे फक्त 74. ठीक आहे. घनता म्हणजेच एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे लिंग गुणोत्तर प्रमाणाचा. 2001 मध्ये जर आपण पाहिलं तर 2001 मध्ये लिंग गुणोत्तर होतं महाराष्ट्राचं 922 आणि तेच गुणोत्तर 2011च्या गणनेनुसार 929 झालेलं आहे. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा किती वाढ झालेली आहे रे? 7 ने या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळत आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण जर आपण पाहिलं तर लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी, तर सर्वाधिक जर लिंग गुणोत्तर आपण पाहिलं तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर येतं रत्नागिरीचं 1123. 1000 पुरुषांमागे जवळजवळ या ठिकाणी 1123 स्त्रियांची संख्या आहे. आणि सर्वात कमी जर लिंग गुणोत्तर पाहिलं तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर येतं मुंबई शहरचं. म्हणजे ते मुंबई शहरचं ते येते फक्त 832. ठीक आहे. 832. सर्वात अधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरी, दुसऱ्या क्रमांकाला आहे सिंधुदुर्ग, तिसऱ्या क्रमांकाला आहे गोंदिया, चौथ्या क्रमांकाला आहे सातारा. सर्वात कमी मध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे आणि पुणे आहे. घनतेमध्ये कितीने वाढ झालेली आहे? 7 ने आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ठीक आहे. 2001 नुसार 922 होतं, 2011 मध्ये ते 929 झाले. 7 ने या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुढे जाऊया बाललिंग गुणोत्तर. बाललिंग गुणोत्तर 2001 नुसार होतं 913, 2011 मध्ये हे लिंग गुणोत्तर झालेलं आहे 894. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी लिंग गुणोत्तरामध्ये आपल्याला घट झालेली पाहायला मिळत आहे. आणि ही जी काय घट आहे ही 13 आणि 6 जवळजवळ 19 ने आपल्याला घट झालेली पाहायला मिळत आहे. सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर जर आपण पाहिलं तर सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर आहे गडचिरोलीमध्ये 961 इतकं हे बाललिंग गुणोत्तर आहे. आणि सेकंड नंबर येतो गोंदिया, थर्ड नंबर येतो चंद्रपूर. आणि जर सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आपण पाहिलं तर ते येतं बीड मध्ये, लिंग गुणोत्तर आहे 807 इतकं. 807 इतकं. सेकंड नंबर येतो जळगाव आणि थर्ड नंबर येतो तो म्हणजे अहमदनगरचा. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. साक्षरता. तर साक्षरता 2001 नुसार होती 76 आणि 2011 नुसार साक्षरता झालेली आहे महाराष्ट्राची 82%. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साक्षरतेमध्ये पहिले आणि शेवटचे म्हणजे सर्वाधिक साक्षरता या ठिकाणी आहे मुंबई उपनगरची जवळजवळ ती 89% इतकी साक्षरता आहे. सर्वात कमी साक्षरता ही नंदुरबारची आहे आणि नंदुरबारची साक्षरता आहे जवळजवळ 64.4% इतकी. ठीक आहे. तर लोकसंख्या या टॉपिकच्या माध्यमातून आणि जनगणना 2011 या टॉपिकच्या माध्यमातून एवढे मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे होते. आणि याच्यामध्ये पहिल्या जिल्ह्यांच्या आकडेवारी यासह तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.